पल्लवी गुडदे वय वर्ष 28 राहणार खारताडेगाव येथील रहिवासी असून त्यांची 26/6/2026 रोजी डफरीन रुग्णालयात उपचारादरम्यान जीव गेला। त्या डॉक्टर अमोल बोंद्रे यांच्या निगराणीत होत्या। त्यांचा मृत्यू डॉक्टर बोंद्रे यांच्या निष्काळजीपणामुळे व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पल्लवी गुडदेंचा बळी गेला असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषी डॉक्टरांवर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे महिला पुरुष जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता 11 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांची भेट न झाल्यामुळे त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन मांडला। त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी मीटिंग मधून येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले व योग्य ती कारवाई करण्याचे त्यांना आश्वासन दिले। जय भीम जय शिवराय। मी राहुल मेश्राम, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व। आज आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांकडे एक निवेदन घेऊन आलो। मागील 26 जानेवारीला पल्लवी गुडदे जे मृतक पावली होती, जे निष्पाप जीव गेला होता, तो निष्पाप जीव जाण्याचं मागचं कारण होतं की डफरीन हॉस्पिटलला तिला 12 जानेवारीला ॲडमिट केलं होतं आणि तिथल्या डॉक्टर लोकांनी, तिथल्या स्टाफनी निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे तिचे उपचार दरम्यान तिला जो उपचार पाहिजे होता तो मिळाला नाही आणि त्या कारणाने तिचा जो मृत्यू झाला। त्या मृत्यू संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांकडून न्याय घेण्यासाठी आज आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे जमा झालो आणि येणाऱ्या 7 दिवसात जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावरती कारवाई करावी, त्या डॉक्टरवरती कारवाई करावी आणि आपल्या अमरावती शहरात जे आरोग्य विभागासंदर्भातील समस्या आहेत, आज कुठलाही पेशंट असो त्या सिरियस झाला तर त्याला आपल्याला नागपूर मुंबई इथेच हलवावं लागतं। आपल्यापेक्षा छोटे जे महानगरपालिका आहेत, अमरावती यवतमाळ नगरपालिका, तिथे सुद्धा रुग्णांची व्यवस्था चांगली आहे, पण अमरावतीतली परिस्थिती आज आपण 40 वर्षापासून बघतोय तशीच आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावर त्वरित कारवाई करावी यासाठी आम्ही सगळेजण आज इथे त्यांना निवेदन दिलं आणि 7 दिवसात ते त्याच्यावर कारवाई करतील एवढी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। जय भीम। निवेदन पाठवलं होतं मीटिंग